आहे असा अंदाज आहे, बघूया. हा मधाचा गोळा. नमस्कार. आम्ही आज पोळी शोधायला जातो. पोळी म्हणजे मधाचा प्रकार एक आहे. मधाच्या पोळ्याचे 4 प्रकार आहेत माझ्या माहितीप्रमाणे. एक कोणगमध्ये मोहळं पण म्हणतात, गाड्या माशांचं. दुसरा सातेरू. सातेरू म्हणजे 7 पकड्याचं असतं आणि ते झाडाच्या ढोळीत असतं. तिसरा प्रकार टाळ्या. टाळ्या झाडाच्या फांदीला कुठेतरी असतो. आणि चौथा प्रकार पोय. पोह्याचे मासे अगदी लहान असतात, बारीक. त्या चावत नाही पण केसात घुसतात. ह्या 4 प्रकार. पोह्याचे मध ही चांगली घट्ट असते ह्या 3 याच्यापेक्षा. आणि आम्ही आता त्याचा शोध घेतोय. ह्या झाडाला बघतो आहे काय. त्यानंतर मासे उठतात, बघायला कळतं पोय आहे. पोय पण झाडाच्या डोळीत असतो. आहे असा अंदाज आहे, बघूया. हा ह्या ठिकाणी पोय आहे. हे मेन लागलेलं दिसतंय, त्याच्यावर आम्हाला अंदाज येतोय. पोह्याचं झाड मिळालं ते पुरं सुका आहे, त्यामुळे आता ते खाली पाडलं की आत पोहे कसं असतं ते पण आपल्या सगळ्यांना दिसेल. मध किती मिळतोय. मधाचं घड आहे आणि हा इकडे पिके आहे. हा मधाचा गोळा. किती गेली करते.
पोय काढलं त्या एवढा मध मिळाला. ह्याला गावाकडच्या भाषेत हलक्या म्हणतात. हलक्या म्हणजे त्याच्यात पिल्लं असतात. हा प्रकार पिल्ल्याचा. आणि ह्या बाजूला हा आमट्या आहे. त्या आमट्यात काय असतं काय माहित नाही, पण तो आंबट आंबट लागतो. खायला आंबट गोड चांगला लागतो. हा पिवळसर दिसतोय त्याला पिट्या म्हणतात. गावाकडे झाडांच्या पुंजीत कुठेतरी भेटला तर ते लोक आवडीने काढतात, थोडे खातात आणि थोडं औषध म्हणून योग्य म्हणून औषध म्हणून मध ठेवतात. बाकीच्या वस्तू खातात. आपला 4 प्रकार त्याच्यात बघितलं. मध, हरक्या हे त्यांची पिलं असतात. त्याच्यानंतर आमट्या आणि पिट्या असे 4 प्रकार असतात. आणि बाकीच्या ह्याच्यात पण ते प्रकार असतात. पण हे करून पोह्याचे लोक मुद्दाम आवडीने सर्व वस्तू खातात. त्याच्यापेक्षा त्याला आणि मध काढा पोळा पिवायचा. हा मध तुम्ही आता पिळतो म्हणजे आपल्याला मध सापडेल. झाड लागले सगळ्या पोळ्याच्या मधापेक्षा पोळ्याचं मध हा घट्ट असतो. माझ्या हातावर काय मध सापडलं. पोळ्यातला घट्ट्या जो आहे त्याच्यात पिला असतात. ती लहान लहान त्याच्यात राणीमाशी असते. तो हरच्या पोकळ कंकाच्या बांबूच्या ह्याच्यात जर घातला ठेवला तर त्याची वाढ होते आणि आपल्याला घरी सुद्धा मध त्याचा मिळतो. काही लोक मुद्दाम ठेवतात. पण आमच्याकडे कशा मुंजा आणि डिंगळे वाघडिंगळे म्हणतात त्याला आम्ही, म्हणतात ते खूप वाईट असते. त्याच्यामुळे काय ठेवलेलं राहत नाही, ते खातात. आम्ही प्रयोग करून बघितलेला आहे. आणि वाघडिंगळ्यांमुळे आम्ही काय ठेवलेलं वस्तू राहत नाही. आम्हाला आवड आहे ती ठेवण्याची. खेडेगावात बरेचसे लोक असे पोवळ्या ठेवतात बांधून टरकाचे बांबू घराच्या पावलीला. माशा पावली लावून 3-4 वर्षांनी फुललं की मध चांगला मिळतो. ज्या भागात मध असतो मग दाखवला मध, त्या भागात त्या मध काढून घेतल्यानंतर मेण शिल्लक राहतं. त्या मेणाचा उपयोग पूर्वी लोक मडकी घागरी वापरायच्या. ते जर घागर वगैरे फुटली तर ते त्या ठिकाणी भोकाच्या ठिकाणी जिथं भोक पडेल त्या ठिकाणी मेण लावायचे. आणि ते मेण लावून तात्पुरतं ते का होईना पण चांगलं फिट व्हायचं. पाणी त्यातून पाझरायचं नाही, पाणी गळायचं नाही, पाणी चांगलं राहायचं त्या ह्याच्यात.